गरुड पुराणाच्या अनुसार भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या संसारामध्ये 84 लक्ष योनी आहेत. त्या योनी 4 प्रकारांमध्ये विभागलेल्या आहेत. जारज म्हणजे प्रत्यक्ष गर्भधारणेद्वारा जन्म घेणारे, स्वेदज म्हणजे घामाद्वारे जन्म घेणारे, अंडज म्हणजे अंड्यातून ज्यांचा जन्म होतो असे जीव, उद्वीज म्हणजे जे पृथ्वीच्या पोटातून उगवतात ते उद्वीज, असे 4 मुख्य भागांमध्ये वर्गीकरण केले आहे. तसेच या वर्गीकरणानुसार 9 लाख प्रजाती या पाण्यात राहणाऱ्या असून 10 लाख आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या आहेत. 30 लाख प्रजाती जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांच्या आहेत. 11 लाख प्रजाती कीटकांच्या आहेत. तर 20 लाख प्रजाती झाडे आणि वनस्पती आहेत. उर्वरित 4 लाख प्रजाती मानवाच्या आहेत. त्यामध्ये वर्गीकरण करत असताना पहिले देवता, नंतर दानव, तसेच दैत्य आणि मनुष्य असे भाग पडलेले आहेत. सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य जाती सर्वात दुर्मिळ मानली जाते, कारण फक्त मानवाजवळच 5 इंद्रिय आहेत. आहार, निद्रा, भय, क्रोध, मैथुन हे तर सर्वच प्राण्यांमध्ये आढळून येते, परंतु विवेक हा फक्त माणसामध्येच आढळून येतो. पंचमहाभूतांमध्ये प्राणी श्रेष्ठ आहेत आणि प्राण्यांमध्ये बुद्धिजीव श्रेष्ठ आहेत. बुद्धिजीवांमध्ये मनुष्य श्रेष्ठ आहे. ज्यावेळेस एखादा जीवात्मा पूर्व अवस्थेतील शरीर त्यागून नवीन शरीर धारणेच्या इच्छेने अंतराळात फिरतो, त्यावेळेस त्याला आपल्या कर्मानुसार पुढचा जन्म प्राप्त होतो. पाप आणि पुण्य यांच्या अनुषंगाने त्याचा पुढची योनी कुठली असेल हे ठरले जाते. ज्यावेळेस पाप आणि पुण्य समान होईल त्यावेळेस त्याला मनुष्य जन्माची प्राप्ती होते. जर त्याचं पाप जास्त आहे पुण्याच्या बदल्यात, तर त्याला ते पापकर्म कमी करण्यासाठी किंवा संपवण्यासाठी त्या पापातला काहीसा भाग घेऊन त्याला तुच्छ योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. मग तो जीवात्मा त्या पापाचा भाग घेऊन ते पापकर्म भोगून संपवण्यासाठी जन्माला येतो आणि तुच्छ योनीमध्ये म्हणजेच किड्या, मुंग्या, कीटक यांच्या योनीमध्ये जाऊन ते पापकर्म संपवतो. ही पुनरावृत्ती सतत चालू असते. साधू संतांच्या प्रमाणानुसार एक योनी कोटी कोटी फेरा. तसेच जन्म घेताना पापापेक्षा पुण्य जास्त असेल तर त्या जीवात्म्याला जे काही शरीर प्राप्त होईल त्या शरीरामध्ये पुण्याचा प्रभाव जास्त असल्या कारणाने त्याला त्या पुण्याच्या जोरावर सुखप्राप्तीचा अनुभव होईल. जर तो कुत्रा जरी झाला तरीही त्याला त्याच्या पुण्याचा प्रभाव जास्त असल्या कारणाने उच्च प्रतीची वागणूक भेटली जाते व सर्व सुखसुविधा प्राप्त होतात. त्याचे संपूर्ण आयुष्य सुखमय पार पडते. म्हणजेच पाप जास्त झालं तरीही मनुष्य जन्म भेटत नाही किंवा पुण्य जास्त झालं तरीही मनुष्य जन्म भेटत नाही. पाप जास्त झालं तर ते भोगून संपवावंच लागतं. पुण्य जास्त झालं तेही भोगून संपवावं लागतं. ज्यावेळेस पाप आणि पुण्य समान होईल त्यावेळेसच मनुष्य जन्म भेटेल. पाप आणि पुण्य समान होण्याच्या प्रक्रियेला 84 कोटी योनीमध्ये फिरावं लागतं. हे काही समान होईल याची शक्यता फारच कमी असते. जीवाचा संबंध हा कर्माशी असतो. त्यामध्ये संचित, प्रारब्ध, क्रियमान असे भाग पडतात. क्रियमान म्हणजे चालू कर्म आहे जे जीवाकडून घडत असतं. त्यामध्ये पाप आणि पुण्य हे 2 कर्म घडतात. आयुष्याच्या सरतेशेवटी त्या पाप पुण्याचा हिशोब हा संचितामध्ये जाऊन पडतो. तोच पुढच्या योनीमध्ये जाताना त्याच संचितातला काहीसा भाग म्हणजेच प्रारब्ध घेऊन तो जीव जन्माला येतो व आपला प्रारब्धाचा भोग भोगण्यासाठी जन्ममरण रूपी रहाटगाडग्यात अडकला जातो व सर्व भोग भोगून पाप पुण्य समान झाल्यानंतर मनुष्य जन्माला प्राप्त होतो. मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याचे काय केले पाहिजे किंवा त्याचे
आद्य कर्तव्य काय असले पाहिजे हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.